2019ला अंतरात्मा कुठं होता? पहिल्या म्हणून तर बोलतो मी, आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यातून आवाज येतो का? 2019ला तुम्ही म्हणाला तेच मी विचारतोय, तेव्हा अंतरात्म्याचा आवाज कुठं होता? जाऊ दे, ते विषय सोडून द्या. ठीक आहे, चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे. पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे, सर्व पक्षांना. आम्ही देखील शिवसेना, भाजप महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, चांगलं आहे. तुम्ही अधिकचा उमेदवार दिला तर अडचणी वाढू शकते म्हणून उद्धव ठाकरे रिंगणात उतरले नाहीत, कारण अपेक्षा होती एकनाथ शिंदे घेतील उमेदवारी. आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात. तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात. जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय तो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही. पण मी एकच सांगतो की सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, काँग्रेसने देखील घेतली आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होतीये. धन्यवाद. कोणाची नाराजी आहे? तुम्हाला कोणी बोललं का? इच्छुक अनेक असतात, जागा कमी असतात आणि बच्चू कडू काही नवीन नाही आमच्यासाठी. बच्चू कडू हा जुना शिवसैनिक आहे, हाडाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही निर्णय घेतला उठावाचा, जे धडाडीचा निर्णय, राज्यामध्ये जे काही इतिहास घडला, त्यावेळेस देखील बच्चूभाऊ आमच्या बरोबर होते. त्यामुळे बच्चूभाऊंच्या बद्दल असं कुठलंही काही, एक लढवय्या कार्यकर्ता आहे, गोरगरिबांसाठी लढणारा आहे, दिव्यांगांसाठी लढणारा आहे, एक आक्रमक नेतृत्व आहे, एक तरुणांचा एक आशावादी चेहरा आहे. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार जे आहेत, एक आक्रमक लढणारा नेता आहे, दुसरा आमचा संयमी अनुभवी नेता आहे. मिसिंग लिंकचा एका बाजूला उद्या उद्घाटन होणार आहे, कारण मानपूरला प्रचंड याचा समतोल कसा राखला जाणार आहे? कारण एका बाजूला आपण फ्री करायचा प्रयत्न करतो, मात्र नाही, मिसिंग लिंकचं काय उद्या उद्घाटन होतंय. मिसिंग लिंक जो आहे तो त्याच्यामुळे आज पुण्यातली जी ही घाटातली ट्रॅफिक आहे, ती घाटातली वाहतूक कोंडी दूर होईल, प्रदूषण कमी होईल, इंधनामध्ये बचत होईल, अर्धा तास 40 मिनिटं लोकांची वाचतील, मुंबई पुणे अपडाऊन करणाऱ्या लोकांचा प्रवास वाचेल, प्रवास सुखकर होईल आणि खऱ्या अर्थाने तो जो मिसिंग लिंक आहे, इंजिनिअरिंग मार्वल आहे, अतिशय तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तो जगातला वायडेस्ट टनल आहे आणि जो वायाडक्ट आहे तो देखील भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट आहे. त्यामुळे एक चांगली सुविधा उद्या लोकांना मिळणार आहे. वाहतूक कोंडी जी होते भाई, त्याच्यामध्ये मिसमॅनेजमेंट होते का? दोनों उम्मीदवारों के साथ सर मौजूद हैं, नामांकन जो है इस समय हुआ है, क्या कुछ कहेंगे? दोनों उम्मीदवार जो है हमारे शिवसेना के, एक अनुभवी है और एक हमारा जिन्होंने विधान परिषद में कई साल काम किया, नीलम ताई ने, उनका अनुभव भी है और उन्होंने कई जो अन्याय के खिलाफ में जहाँ जहाँ महिलाओं के ऊपर अत्याचार हुए, अन्याय हुआ, वहाँ वो गए और विधान परिषद में भी उस मुद्दे को उठाकर वो पीड़ितों को न्याय देने का काम उन्होंने किया है और कई क्षेत्रों में उन्होंने काम किया है। तो उनका अनुभव है और निश्चित रूप से इसका फायदा पार्टी को होगा। और दूसरे हमारे बच्चू कडू जो है वो एक आक्रामक नेता के रूप में उनकी पहचान है। गौर गरीब जनता जो है, दिव्यांग है, किसान मजदूर है, ये इनके लिए काम करते हैं। कई आंदोलन में उन्होंने भाग लिया है और किसान कर्ज माफी का भी आंदोलन उन्होंने किया। हमारी सरकार ने उनको किसान माफी का कर्ज माफी का निर्णय भी लिया। ऐसे कई आंदोलन उन्होंने किए हैं। तो इसलिए ये आम सर्वसामान्य जनता जो है उसके लिए लड़ने वाला आक्रामक नेता है। ये दोनों को हमने
उम्मीदवारी दी है, इसको पार्टी का फायदा होगा और वो भी मजबूत होंगे, पार्टी भी मजबूत होगी। सर आपको लगता है कि एन मौके पर उद्धव ठाकरे ने अपने पाँव पीछे ले लिए जब लड़ने का समय आया तो? लड़ने के समय के लिए दूसरे को लड़ाते हैं। अच्छा सर एक तुम लड़ो, हम कपड़ा संभालते हैं। सर एक अंतिम सवाल आप